दरोड्याच्या तयारीत असलेले गुन्हेगार उपनगर पोलिसांच्या जाळ्यात। नाशिक उपनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने दरोड्याच्या तयारीसाठी जमलेले रेकॉर्डवरील गुन्हेगार गट पकडण्यात मोठे यश मिळवले आहे। देवळाली गाव परिसरात रात्री गस्त घालत असताना 26 एप्रिल रोजी मध्यरात्री 12:30 वाजता कुस्ती मैदानाजवळ अंधाराचा फायदा घेत काही संशयित व्यक्ती दबा धरून बसलेले पोलिसांच्या निदर्शनास आले। पोलीस आल्याचं लक्षात येताच संशयितांनी त्यांच्या ताब्यातील दुचाकीवरून पळण्याचा प्रयत्न केला। यावेळी हार्दिक बेलदाराच्या हातात धारदार शस्त्र, सार्थक अहिरेच्या ताब्यात गावठी कट्टा तर पवन घोलपच्या हातात दोरी असल्याचं पोलिसांनी पाहिले। पोलिसांनी पाठलाग केला असता आरोपी गल्ली बोळातून पळून गेले। तपासादरम्यान रात्री 4 वाजता सार्थक अहिरे बिटको हॉस्पिटलमध्ये जखमी अवस्थेत दाखल झाल्याची माहिती मिळाली। गावठी कट्ट्यातून चुकून गोळी झाडल्यामुळे त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती। त्यानंतर पवन घोलप आणि समीर सोनवणे यांनाही ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्यांनी हार्दिक बेलदार आणि ऋषिकेश उर्फ आबा पवार यांची नावे उघड केली आहे। फिर्यादी पोलीस शिपाई पंकज करपे यांच्या तक्रारीवरून उपनगर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंडविधान कलम 398, 402 सह शस्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून दरोड्याच्या तयारीसाठी वापरण्यात आलेली साधने व मोटरसायकली जप्त केल्या आहेत। यामध्ये गावठी कट्टा, लोखंडी कोयता, नायलॉन दोरी, मिरची पूड, एक बजाज NS पल्सर मोटरसायकल किंमत 1,10,000 रुपये आणि सुझुकी ॲक्सेस स्कूटर किंमत 70,000 रुपये असं एकूण 2,05,200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। या कारवाईत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त डॉक्टर मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे निरीक्षक संजीव फुलपगारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे आणि त्यांच्या पथकाने सहभाग घेतलाय। सध्या इतर फरारी 3 आरोपींचा शोध पोलीस करीत असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। 26 तारखेला रात्री आमचे डीबीचे कर्मचारी उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराच्या मार्फत माहिती मिळाली की काही लोक काही संशयास्पद हालचाली या ठिकाणी करत त्यांचं अस्तित्व लपवून ठेवण्याच्या अनुषंगाने राहत आहेत। तर त्या परिसरामध्ये आम्ही या ठिकाणी सर्चिंग या ठिकाणी सुरू केलं। तर देवळाली गाव परिसरामध्ये जे कुस्त्यांचं मैदान आहे त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काही लोक संशयास्पद या ठिकाणी दिसली। तर त्याच्यामधले 7 ते 8 लोक सदर वेळी त्या ठिकाणी होते। त्यामध्ये 3 ते 4 लोक हे रेकॉर्डवरची होती आणि बाकीचे काही अनोळखी इसम या ठिकाणी होते। तर सदर लोक कशासाठी आली होती, काय आली होती, त्यांना ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने पोलिसांनी त्यांना विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी सुरुवात केली असता त्यांनी त्या ठिकाणी पळ काढला। म्हणजे ज्या वेळेस त्यांना ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने पोलीस प्रयत्न करत होते त्यावेळेस त्यांनी पळ काढला आणि इतर परिसरामध्ये ते नाहीसे झाले। तर नेमके कुठं पळाले, काय पळाले हे आम्ही या ठिकाणी माहिती घेत होतो। सदर भागामध्ये या ठिकाणी सर्चिंग आमचं सुरू झालं होतं। तेवढ्यात साठेनगर परिसरामध्ये एक फायरिंग झाल्याची माहिती आम्हाला या ठिकाणी मिळाली। सदर फायरिंग कुठं झालं होतं, काय झालं होतं याची माहिती घेतली असता बिटको हॉस्पिटलमध्ये फायरिंगमधला एक इसम या ठिकाणी आलेला आहे ह्याची माहिती आम्हाला मिळाली। आम्ही त्या भागामध्ये या ठिकाणी जाऊन ची ओळख पटवली। तर तो आरोपी जो होता तो सार्थक अहिरे या ठिकाणी होता आणि त्याला त्याच्या पायामध्ये, उजव्या पायाच्या मांडीमध्ये त्याच्या हातून फायरिंग झाल्यामुळे या ठिकाणी जखम झाली होती। तर त्याबाबत त्याला अजून माहिती विचारली असता त्याला सांगितलं की सदर ज्यावेळेस पळापळ सुरू झाली त्यावेळेस त्याच्याकडून मिसफायर झालं आणि ते मिसफायर झाल्यानंतर त्याचे जे आरोपी आहेत ते इतर आरोपी या ठिकाणी परिसरामध्ये पळून गेले। मग काल ह्या सदर घटनेच्या अनुषंगाने 27 तारखेला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भारतीय न्याय संहिता कलम 310(4), 310(5) व भारतीय हत्यार कायदा 325 आणि 425च्या अनुषंगाने या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सध्या हा गुन्हा दाखल झाल्यानंतर याच्यातला सार्थक अहिरे याच्या माहितीनुसार आबा पवार, हार्दिक बेलदार, पवन घोलप, समीर सोनवणे ही लोक या ठिकाणी ताब्यात घेतलेली आहेत आणि इतर अजून 3 ते 4 आरोपींचा या ठिकाणी शोध सुरू आहे। हे सर्व रेकॉर्डवरचे आरोपी आहेत आणि गुन्हा करण्यासाठी कशासाठी आले होते, त्यांचा उद्देश नेमका काय होता याची माहिती आम्ही या ठिकाणी घेत आहोत। सदर आरोपींकडून मोठा गुन्हा या ठिकाणी घडला असता परंतु आमच्या डीबीच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न या ठिकाणी त्यांचा फसलेला आहे। सदर कामगिरीमध्ये आमचे पोलीस हवालदार विनोद लखन, पोलीस शिपाई पंकज करपे, सौरभ लोंढे आणि संदेश राघवत यांनी उत्कृष्टरित्या काम केलेलं आहे। त्यांना बक्षिसासाठी आम्ही या ठिकाणी शिफारस करत आहोत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.